वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् काल 10व्या अध्यायाचं विभूती योगातलं आपण 9वा आणि 10वा श्लोक घेतला आणि या अध्यायातला 9वा आणि 10वा श्लोक खूप फेमस आहे. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन माम् उपयांति ते. यात आपण हे बघितलं की सततयुक्त जे आहेत आणि प्रीतिपूर्वक मला भजतात ददामी बुद्धी योगम त्यांना मी बुद्धियोग देतो आणि त्यांनी ते मला प्राप्त होतात. म्हणजे ईश्वराची कृपा आणि ईश्वराचा साक्षात्कार हा पूर्ण त्याचं कर्तृत्व आहे, आपलं काहीच कर्तृत्व नाही. आणि अशी अकिंचन अवस्था ज्यांना प्राप्त होत असते की माझ्या मी काहीच करू शकत नाही, माझे प्रयत्नाला काहीच अ, प्रयत्नाने मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तेव्हा तूच मला जवळ कर. माझ्याकडे तपोबल नाही, धर्मबल नाही, अशी जेव्हा अकिंचन अवस्था होते तेव्हा तो परमेश्वर आपल्याला जवळ घेतो. आता हा ददामी बुद्धी योगंतम हा पूर्ण बुद्धी योग म्हणजे योग पूर्ण मिळाला, पण तोपर्यंत थोडंफार जरी आपण युक्त होऊ शकलो, सतत नाही तर मोठके निमिषभरी जे जे म्हटलंय, तरी त्या प्रमाणात आपली बुद्धीची शुद्धी परमात्माकडून त्याच्याबद्दलचं प्रेम हळूहळू वाढवतो आणि ते पूर्ण वाढल्यावर मग भजताम प्रीतिपूर्वकम हे आपल्याला शक्य होऊ शकतं. आणि याकरता त्याच्या आधीचा श्लोकही खूप महत्वाचा होता की मच्चित्ता मद्गत प्राणा, पूर्ण माझ्यातच चित्त म्हणजे किंवा मीच चित्त म्हणजे माझ्यापेक्षा वेगळे विचारच नाहीत. भक्तियोग सोपा आहे म्हणतात, पण भक्तियोग साधनातला आहे तो इतर साधनापेक्षा करायला सोपा, सुरुवात करायला सोपा आहे, पण भक्तियोग पूर्ण मिळणं ही फार मोठी अवस्था आहे. भगवान याच्या भागवतात सांगितलेलं आहे की कोणी मुक्ती मागितली तरी मी देऊन टाकतो, पण भक्ती मागितली तर थोडा विचार करावा लागतो असं भगवान म्हणतात. तर हे जे सतत युक्त राहणं आहे किंवा मच्चित्ता मद्गत प्राण आहे किंवा पुढे जे भगवान सांगणार आहेत 18व्या अध्यायात की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, हे दिसताना सोपं आहे की अरे काय आता करायला नको, नुसतं देवाला शरण गेलं तरी तर सगळं काम होतंय. पण ती शरणागती खूप कठीण आहे. सर्व आत्मनिवेदन झाले होणं ही खरी शरणागती आहे. श्री रामकृष्ण परमहंसांच्या शिष्यांपैकी एक गिरीश म्हणून शिष्य होते आणि ते त्यांचं नाव बंगालच्या थिएटरमध्ये नाटक आणि ह्याच्यात खूप त्यांचं मोठं नाव होतं. नाटक कंपनी त्यांची होती आणि ते म्हणजे सगळे मदिरा हे सगळंच सेवन करणारे असे ते होते, पण रामकृष्णावर श्रद्धा आहे. रामकृष्णांना उघड उघड अवतार म्हणून म्हणणारे ते पहिलेच म्हणायला हरकत नाही. छाती ठोकपणे सांगायचे हे परमेश्वर आहेत, अशी त्यांची भावना होती. एकदा ते असेच रामकृष्णांच्या म्हणजे कधी कधी तर ते दारू पिऊनच रामकृष्णांच्या दर्शनाला जायचे, पण तरी हे सद्गुरूंची दया इतकी की ते त्यांना काही नाकारायचे नाही. तर एकदा ते रामकृष्णांच्या दर्शनाला आलेले असताना अगदी खिन्न आहेत की काय आपलं होणार, कसं पुढे होणार. तर तेव्हा रामकृष्ण त्यांना म्हणतात की काही नाही, तुम्हाला काय बाकी काही करायला जमलं नाही, उपासना म्हणा हे, तर निदान दिवसातनं 2दा तरी ईश्वराचं स्मरण करा. आता हे बाकी आचाराने कसेही असले तरी
श्रद्धापूर्ण रामकृष्णावर आहे आणि प्रामाणिक आहेत. त्यामुळे ते म्हणाले हे साक्षात परमेश्वर अवतार घेऊन आलेले आहेत. त्यांना मी जर शब्द दिला दोनदा नाव घ्यायचं. आपला काय भरोसा नसतो. कधी दारू पिऊन आहोत, कधी कोणाबरोबर आहोत, स्त्रियांबरोबर आहोत, काय आहोत. एखाद वेळेस दोनदा दिवसातनं नाव घेणं नाही झालं तर काय? तर केवढा मोठा अपराध होईल. तर ते गप्प बसतात. रामकृष्ण म्हणतात निदान एकदा तरी घे. हे ना अजून मेल्याहून मेल्यासारखं होतं, की काय भरोसा आपलं दिवसातनं एकदा तरी नाम मनापासून घेतलं जाईल की नाही हे पण सांगता येत नाही. त्यावर मग श्री रामकृष्ण परमहंस म्हणतात, की ठीक आहे. हे जरी जमत नसेल, तर मला कुलमुख्यत्यारी दे. कुलमुख्यत्यारी म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी. म्हणजे जे काय आहे ते माझ्या इच्छेने चाललेलं आहे, अशी तू भूमिका ठेव, असे ते रामकृष्ण म्हणतात. पूर्ण माझ्यावर सगळा भार माझ्यावर टाकून दे म्हणतात. हे म्हटल्यावर त्या क्षणी त्या गिरीशांना दिलासा म्हणतो. अरे वा, आता आपल्याला काही करायला नको. परमेश्वर म्हणजे स्वरूप आपले सद्गुरू आपलं सगळं करणार आहे. त्यावेळी त्यांना वाटलं, की आपण या सगळ्या झंझटातनं काही उपासना याच्यातनं सुटलो आणि आपल्याला हे घेणार आहे. आपली जबाबदारी रामकृष्णांनी घेतली. पण ते त्याच्यापेक्षाही मोठ्या या प्रेमाच्या बंधनात रामकृष्णांच्या ते पडलेले आहेत. ह्याची जाणीव त्यांना आधी झाली. पण त्या गिरीशांचं पुढचं हे जीवन सांगतायत, की एकदा असंच काहीतरी रामकृष्ण आणि ते रामकृष्णांच्या समोर ते काहीतरी म्हणाले, की मी अमुक-अमुक करीन. तर रामकृष्ण म्हणाले, "काय रे आता एकदा माझ्यावर सगळं टाकलंय म्हटल्यावर मी करीन असं कसा म्हणतोस तू?" त्याचा इतका परिणाम होतो. ते सगळ्या ह्याच्यात ते रामकृष्णांच्या त्यांच्या प्रेरणेने असं त्यांचे विचार अ, चालू होतात. आणि त्यांची स्थिती इतकी होते, की रामकृष्णांच्या तिरोधानानंतर, समाधीनंतर त्यांना एक मुलगा होतो आणि त्यांची दृढ भूमिका असते, की रामकृष्ण स्वतः परत आलेत म्हणून. आणि तो पुढे मुलगाही जातो. पण त्याही अवस्थेत हे जे झालं ते रामकृष्णांनी माझे गुरु माझी काळजी घेतात म्हणजे हे जे झाले ते माझ्या गुरूंनी माझ्या चांगल्याकरताच केलंय असं समजून त्यांची चित्तवृत्ती असते ती स्थिर राहते. कुठे श्रद्धेला धक्का नाही, शांततेला धक्का नाही. हे एक अपिचेत सुदूराचारो भजन्ते माम अनन्यभाग साधुरेव समंतव्या सम्यक व्यवस्थितो हि याचं एक उदाहरण आहे. कारण ते क्षिप्रम भवती धर्मात्मा. तुम्ही पूर्ण देवावर टाकू शकलात. पण सोपं नाहीये. ते कुठेही मी म्हणणंच शक्य नाहीये. जेव्हा अष्टावक्र आणि जनक संवाद आहे तेव्हा ते अष्टावक्रांना जनक राजांबरोबर आहे की कोणाचं ते विसरलो. पण एका राजाकडे अष्टावक्र महामुनी जातात आणि दान काय हवे ते विचारलं. ते म्हणतात तुझं सर्वस्व दान दे. ते सगळं राज्य वगैरे सगळं हे देतात आणि बाहेर जायला लागतं. मग म्हणतात हा देह तरी तुझा कुठे, चाललास कुठे, तुझा देह माझ्या मालकीचा आहे. तर ते तिथेच थांबतात. मग ते म्हणतात, मग त्यांच्या मनात काहीतरी विचार चाललेला असतो. मानसिक काहीतरी संकल्प व्हायला लागतो. तर ते म्हणतात, "तू मनाने तुझा विचार कसा काय करतोस? तू सर्वस्व दिले त्यात मन नाही का आलं?" आणि मग त्या राजाला जाणीव होते, की आपलं सर्वस्व जे आहे त्याच्यापासून मी स्वतः वेगळा आहे. आणि अशा रीतीने त्या अष्टावक्र महर्षींच्या कृपेने तो पूर्ण शरणागती म्हणजे काय ते त्यांना कळतं. मन, बुद्धी, चित्त सगळं त्यांनी ते गुरुला वाहून तो ज्ञानप्राप्ती त्या राजाला होते. तर असं हे ददामी बुद्धी योगम तम पूर्ण समर्पण ज्याचं आहे त्याला मिळतं. पण थोडं जरी समर्पण झालं तरी परमेश्वर आपल्या चित्तात उतरून आपल्या बुद्धीची शुद्धी करतो. आणि तेच आता 11व्यात भगवान सांगणार आहेत. जे पूर्ण सततयुक्त आहेत त्यांची पूर्ण बुद्धी शुद्ध होऊन आत्मज्ञानच होतं. ज्ञानदीप त्यांच्या मनात ते रोवतात. पण थोडं जरी स्मरण झालं तरी त्यांनी थोडी शुद्धी होता होता कधीतरी आपल्या मनात पूर्ण प्रीतीपूर्वक भजन सततयुक्त राहून होण्याची संभावना वाढत जाते. आता 11वा घेऊया. ताई घेता तुम्ही? हो जयश्रीताई? घेते. हो घेते.
तेषा ऑडिओ चालू आहे. हा चालू आहे. हो हो. तेषा तेषामेवानुकम्पार्थम् अहमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. वा. आता इथे भगवान म्हणतात तेशाम म्हणजे त्यांच्यावर अनुकंपार्थ अनुकंपा म्हणजे कंप आपले स्थिरता मनाची आहे ती संकल्प विकल्पांनी त्याच्यात कंप पावतो. अनुकंपा म्हणजे त्याच्या मनाचं कंपन तसंच आपल्या मनात ते कंपन होणं ही अनुकंपा आहे. दया म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर आपण सिंपथी म्हणतो म्हणजे दया झाली. पण अनुकंपा म्हणजे एम्पथी आहे. म्हणजे अ, त्याच्या त्यालाही आपला म्हणजे आपली जी सच्चिदानंद अवस्था आहे ती त्यालाही द्यायचं हे भगवान करतात. भगवान करतात सगळे सद्गुरूही तेच करतात. तर त्यांच्या अनुकंपेकरता त्याच्यावर अनुग्रह करण्याकरता आत्मभावस्थ म्हणजे त्यांच्या अंतःकरणातच मी आहे तो मी अज्ञानाने जो अंधकार तयार झालेला आहे. परमेश्वर साक्षी रूपाने आपल्या अंतर्यामी रूपाने असला तरी अज्ञानाच्या आवरणाने तो आपल्याला दिसत नाही. तर ते अज्ञानाचं आवरण मी दूर करतो असं भगवान सांगतात. कशाने? तर ज्ञानदीपेन तत्वज्ञान रूपी दिव्याने. म्हणजेच त्यांना तो बुद्धियोगाने योग जो दिला तो बुद्धियोगाचा दिवा पेटल्यानंतर आत प्रकाश होतो, परमात्म्याचा प्रकाश होतो. त्यामुळेच हे सांगतात संत चरित्र वाचावी जे सांगतात दत्त महाराजांनी द्विसहस्री गुरुचरित्राच्या प्रवचनात हे सांगितलंय की जेव्हा ईश्वर चरित्र आपण वाचतो, ईश्वर गुरु एकच आहेत. गुरु ईश्वर एक मानुनी भक्ती तया हाती येई मुक्ती असा काही एक वासुदेवानंद सरस्वती महाराजांचा श्लोकही आहे. तर जसं आपण मागेही पाहिलं की वीतराग विषयवा चित्तम चित्तस्थैर्याची पातंजली योग सूत्रात जे सर्वात उच्च कारण किंवा सर्वात रामबाण उपाय जो सांगितलाय तो वीतराग विषयवा चित्तम म्हणजे वीतरागी जे महात्मे आहेत, संत महात्मे आहेत, सद्गुरू आणि ईश्वर अवतार, ईश्वर स्वतः त्यांचाच विषय चित्ताला दिलं की ते वीतराग होतं. किंवा अशा संत महात्म्यांच्या किंवा ईश्वराच्या मनात आपल्याबद्दल विचार आले तर आपलं मन स्थिर होतं. तरी ते कसं ते ह्या श्लोकात खूप चांगल्या पद्धतीने भगवंतांनी सांगितलंय की आधीच्या श्लोकात आपण बघितलं की भगवान म्हणतात की मद्गता ते मद्भावा मानसांजाता असे ते सप्त ऋषी आहेत हे सगळं सांगितलं. त्याच्यानंतर हेही सांगितलं की मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्पर म्हणजे एकमेकांना त्या ईश्वराच्या किंवा सत्पुरुषांच्या कथा जेव्हा सांगतात तर आणि त्याच्यातच ते रमून राहतात तेव्हा काय होतं की मी त्यांच्या मनात आहेच तो प्रकट होऊन ज्ञानाचा हे प्रकट करून त्यांची चित्तशुद्धी करतो. म्हणजे ईश्वराचं जेव्हा तुम्ही स्मरण करता तेव्हा तो ईश्वरही तुमच्या ज्ञान दूर करायला म्हणजे तुमच्या चित्ताचा विषय हा त्यांच्या मनाला होऊन ते चित्त शुद्ध होतं आणि त्याच्यात ज्ञानप्रकाश होऊन आत्मज्ञान प्राप्त होतं. 12 आणि 13 एकत्र घेऊया आपण. बरं. अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवमजं विभुम् आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषिमे. आता बऱ्याच वेळा आपण
असं ऐकतो की नुसतं गीता वाचली की झालं. नुसतं गीता वाचली की झालं हे कोणाचं, अर्जुनासारखी ज्याची स्थिती असेल त्याच्यासाठी, किंवा अ, अर्जुनाचा हा गीता ऐकण्यापूर्वी मनाची स्थिती किंवा त्याचा अभ्यास किती झालेला आहे ह्याचा विचार न करता अ, आहे गीता वाचूनही होईल, पण तेवढी श्रद्धा पाहिजे. त्या श्रद्धेने काय होईल की गीता वाचून वाचून परमेश्वर कृपा करून या ना त्या निमित्ताने, म्हणजे तुम्ही भक्तीची पराकाष्ठा करून ते ज्ञान मनात उत्पन्न होईल, किंवा सद्गुरूंची भेट होऊन ते तुम्हाला अ, अ, ज्ञान देतील. पण ते ज्ञान होणं हे आवश्यक आहे. परोक्ष ज्ञान होणंही आवश्यक आहे. आता 16व्या अध्यायात जेव्हा भगवान शेवटी सांगतायत, "तस्मात् शास्त्रम प्रमाणं ते." आता "तस्मात् शास्त्रम प्रमाणं ते" हे सांगितलंय म्हणजे शास्त्राचा अभ्यासही अ, अगदी पूर्ण नाही तरी आपल्या आध्यात्मिक याच्याकरता जे बेसिक जरी पाहिजे तेवढं तरी आपल्याला होणं आवश्यक आहे. तसा ह्या अर्जुनाचा अभ्यास किती आहे, किंवा हे हे म्हणजे एक तर आत्ता तो पहिल्या अध्यायाच्या गोंधळलेल्या अवस्थेपासून आता त्याची वृत्ती कशी झालेली आहे. ददामी बुद्धी योगंतम भगवान जेव्हा म्हणतायत, आपण पाहिलं की 9व्या अध्यायात भगवंतांनी म्हणालेलं आहे की ज्ञानम विज्ञान सहितम, म्हणजे मी तुला जे ज्ञान सांगतोय ते विज्ञानासहित तुला देतोय, म्हणजे तो अनुभव अर्जुनाला येत गेलेला आहे. म्हणजे आता अर्जुन पूर्ण त्या आत्मभावस्थ स्थितीत आहे आणि त्या स्थितीत असल्यामुळे त्यांना भगवंताचा जो सगुण जे रूप आहे त्याचा सगुण साक्षात्कार पण समोर समोर होतोय. आणि आता अर्जुन म्हणतोय की तुम्हीच परब्रह्म, परमब्रह्म तुम्हीच आहात. परमधाम म्हणजे जिथे शेवटी जिथे निवास आपल्याला करायचा आहे, किंवा शेवटी गंतव्यस्थान जिथे जाऊन सगळे प्रवास थांबले आणि आपण थांबणार आहोत. तद्धामम परमं मम, असे तुम्हीच परमधाम आहात. पवित्र, अ, अ, परमपवित्र असे तुम्ही आहात म्हणतो म्हणतो आणि पुरुषम शाश्वतम, म्हणजे प्रकृती आणि पुरुषातले पुरुष हेही तुम्हीच आहात. शाश्वत आहात म्हणजे त्रिकाला बाधित आहात. हाच अर्जुन पूर्वी त्यांनी विचारलं होतं की विवस्वान अ, 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 अपर त्यांचा जन्म आहे, तुमचा तर आत्ताचा जन्म आहे, तरी त्यांचा जन्म पर आहे, तुमचा अपर आहे, तरी तुम्ही त्यांना उपदेश केला, हे कसं काय? तोच आता म्हणतोय शाश्वत तुम्ही आहात, म्हणजे आदी नाही अंत नाही. दिव्यम आदिदेवम अजम विभुम, दिव्य असे आहात आपण. अ, अ, आदिदेवम, सर्व देवांच्याही आदी असे आपण आहात. अजम, जन्म नाही आपल्याला. आणि विभूम, सर्वव्यापी आपण आहात. विष्णू आहात आपण. विभू म्हणजे सर्वत्र असणारा, सर्वव्यापी असे विष्णू. आणि आता पुढे अर्जुनाचा अभ्यासही आपल्याला दिसतंय की आता अर्जुन काय म्हणतोय की आधीही स्वतः त्यांनी 12व्या श्लोकात स्तुती केली, आणि आता मी जी स्तुती करतोय ती काय नुसतं मी आता भारावून जाऊन करत नाहीये. तर देवर्षी नारद, जे स्वतः विष्णू अवतार आहेत, देवर्षी नारद, असित, देवल, व्यास, हे सुद्धा अ, अ, हेच सांगतायत आणि तुम्ही सुद्धा हेच सांगताय. रामकृष्ण परमहंस नेहमी सांगायचे, जेव्हा आत्मप्रतीती, गुरुवाक्य आणि साक्षात्कार हे तिन्ही एकरूप होतात, तेव्हा ते ज्ञान, खरं ज्ञान, आणि त्यांनी जो मिळणारा आनंद तो शाश्वत आनंद मिळतो. तसं अर्जुन आता सांगतोय की मला आता जो अनुभव येतोय त्याप्रमाणे तुम्ही परब्रह्म आहात. गुरुस्वरूप जे वेदव्यास आहेत, देवर्षी नारद, असित, देवल, पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा एक एक साधी हे उदाहरण आहे, थोडासा विषयांतर होईल, पण त्यातनं जे दैवी प्रकृती आपल्याला नंतर पाहायची आहे त्याचं एक उदाहरण पांडवांच्या आयुष्यात कसं आहे ते दिसून येतं. अपमान झाला सगळा, राज्य हिसकावून घेतलं, रानात गेले,
आता रानात गेल्यानंतर त्यांनी युद्धासाठी तयारी करायचे काही प्रयत्न नाही, काही नाही. तो वनवास त्यांचा चालू आहे आणि त्यावेळी वनवासात सगळी ऋषीमंडळी मुद्दामून येऊन भेटायचे पांडवांना, कारण हे सात्विक आहेत आणि धर्मराज आदींबरोबर अ, चर्चा करायचे. म्हणजे तो जो सगळा 12 वर्षाचा जो काळ आहे, तो पूर्ण त्यांनी सत्संगात घालवलेला आहे. भगवान स्वतः जाऊन त्यांना वेळोवेळी अ, जाऊन भेटायचे. तर त्या आणि तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे आधी वेदाध्ययन तिन्ही वर्णांचं ब्राह्मण, वैश्य, शूद्र सगळ्यांचंही वेदाध्ययन व्हायचं. सॉरी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तिन्ही वर्णाचं वेदाध्ययन व्हायचं. त्यामुळे हे सगळं आधी त्यांनी ऐकलेलं, शिकलेलं आहे. आता अनुभव येतोय आणि भगवान तुम्हीही तेच सांगताय, हे अर्जुन म्हणतो. तर 14. तवमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानवाः. आता अर्जुन हे म्हणतो की सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव. म्हणजे हे केशवा म्हणजे केशीचा नाश करणारा तो केशव आणि म्हणजे अ, सर्व उपासना, सर्व अ, सर्व देवांची उपासनाकडे केली तरी ती जिथे पोचते असे ते केशव आहेत. सर्वदेव नमस्कारा केशवम प्रति गच्छते असं आपण म्हणतो. तर हे केशवा की हे जे काही तू मला सांगितलंय ते ऋतम आहे. ऋतम म्हणजे सत्य. सत्य आहे. हे हे मी हे मी मानतो किंवा हे मला पूर्णपणे मान्य झालेलं आहे, कारण आता त्याला कळलेलं आहे. आणि तुमच्या ह्या ज्या जे व्यक्त झालेलं स्वरूप आहे ते विदुर देवान दानवा, म्हणजे देवांनाही कळणार नाही आणि दानवांनाही कळणार नाही. कारण आत्तापर्यंत अर्जुनालाही म्हणजे त्याचं ईश्वरत्व दिसून त्यांच्याबद्दल श्रद्धा असून सुद्धा पूर्ण परब्रह्म पूर्णावतार श्रीकृष्ण आहेत हे कळायला थोडासा म्हणजे मोहाचा पडदा दूर होण्याची आवश्यकता भासली आणि गीतेचा उपदेश होता होता त्याला ते लक्षात आलेलं आहे. त्यामुळे तो म्हणतो की न दानवा न देवा, विदुर देवा न दानवा. आता 15 श्लोक. स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. वा. आता इथे अर्जुनाला तो साक्षात्कार झाल्याचं दिसतंय इथे पूर्ण. कारण आता तो अर्जुन काय म्हणतोय, स्वयमेव आत्मानात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम. म्हणजे हे पुरुषोत्तमा, पुरुषातला उत्तम. म्हणजे सर्व जे पुरुष म्हणजे पुर म्हणजे नगरी, तसं पुर म्हणजे शरीर. सर्व शरीरातनं राहणारा खरा तर एकच पुरुष आहे तिथे. काय अनेक पुरुष नाही, पण घटाकाश आपण म्हटलं तसं प्रत्येक शरीराच्या यांनी भासणारी पुरुष प्रत्येक अंतर्यामी वेगळा असा भासायची शक्यता आहे. त्या सगळ्या अंतर्यामी भास मात्र आहे. तो जर भास काढून टाकला तर ते सगळे मिळून असा जो एकच आहे तो तू पुरुषोत्तम आहेस, असं भगवानांना तो म्हणतोय. आणि हे तसा तू आहेस. आणि स्वयमेव म्हणजे तू स्वतःच आत्मना आत्मानं वेत्थ, म्हणजे स्वतःच स्वतःला तू जाणतोयस. म्हणजे आता अर्जुन अशा अवस्थेला पोचलाय की आता मला जो प्रकाश होतोय त्यातला मीही राहिला नाही. हे श्रीकृष्णच माझ्या आतलाच श्रीकृष्ण हा समोर असलेल्या श्रीकृष्णाला जाणतोय, कारण सर्वत्र एकच तो श्रीकृष्ण आहे हे त्याला आता पूर्णपणे कळलेलं आहे. म्हणून ते म्हणतो भूतभावना. भूतभावना म्हणजे
भूतांना भव म्हणजे उत्पन्न करणारा, भूतभावना आणि भूतेश त्यांचं नियमन करणारा, म्हणजे उत्पत्ती पण करणारा आणि त्यांचं नियमन करणारा, असा देवांचाही देव असा तू आहेस, जगतपती आहेस. आणि त्यामुळे तुला आत्ता जे मला जो आनंद प्राप्त होतोय आणि तुझं स्वरूप कळतोय ते मी नाहीच आहे, ते तुझंच तुला स्वरूप तू जाणतोयस असं अर्जुन आता म्हणतो. आता व इथे अर्जुनाची स्थिती कशी झाली? आपण मागेही स्टेप्स पाहिल्या की जे जे भेटी जे भूत ते ते मानी जे भगवंत, हे आधी झालं. पण त्याच्यानंतर अहम ब्रह्मास्मी पर्यंत पोहोचल्यानंतर त्याच्यानंतर आता इथे अर्जुन म्हणतोय तूच तुला जाणतोय, म्हणजे त्यातला अहम गेला, म्हणजे आताही परब्रह्म आहे आणि समोरही परब्रह्म आहे हे त्याला कळलं. आता त्याच्या पुढची अवस्था काय आहे? सकलमिदम अहमच वासुदेव. तर आता सकलमिदम अहमच वासुदेव हे कळण्यासाठी म्हणजे माझ्या अंतर्यामीही तूच असल्यामुळे आणि शरीर मन अंतर्यामी माझ्यातला सोडून जे काही आहे ते मायेचा भाग असल्या म्हणजे मुळे मी आणि तूच आहेस, मी नाहीच आहे हे कळलं. पण त्याच्याबरोबर या जगाचंही स्वरूप कळलं पाहिजे, त्यातही तू सर्व व्यापला आहेस हे कळलं पाहिजे. म्हणून आता अर्जुन पुढे विचारतोय 16व्या प्रश्न विचारतोय 16व्या श्लोक. वक्तुमर्हस्य शेषेण दिव्यायात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकान् इमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि. वा. आता अर्जुन म्हणतोय की वक्तुम अर्हस्य शेषेण, म्हणजे वक्तुम अर्हसी म्हणजे सांगण्याला समर्थ तुम्हीच आहात. त्यामुळे ह्या तुमच्या ज्या दिव्य आत्मविभूती आपल्या ज्या आहेत त्या तुम्हीच सांगा. आता वास्तविक अर्जुन पहिल्यांदा सख्य भक्ती आहे, पण आता तो तुम्ही आपण अशा पद्धतीने भगवंतांना बघतोय, कारण त्याला तो त्यांचा त्यांच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव आता त्याला झालेली आहे. आणि ह्या दिव्य विभूती तुमच्या ज्या काय आहेत, त्या दिव्य आत्मविभूती त्यांच्या त्या अं, अं, की ज्या विभूतींच्या द्वाराने तुम्ही या सगळ्या लोकांना व्यापून स्थित आहात, अशा त्या विभूती तुम्ही मला सांगा. आणि कशा सांगा? अशेषेण, म्हणजे नुसत्या थोड्याशा नाही, सगळ्या जेवढ्या काही विभूती आहेत त्या मला सांगा असं भगवानांना तो विनंती करतोय. 17वा श्लोक. कथं विद्यामहं योगिन् त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया. वा. आता हीच ती पूर्ण शरणागत अवस्था आहे की मगाशी भगवंतांनी सांगितलं सततम कीर्तयन्तो माम सांगितलं, किंवा नित्ययुक्त राहायला सांगितलं. आता अर्जुन ते विचारतोय नित्ययुक्त पण मी कसं राहू, कारण त्याला आता थोडंही स्वतःच्या मनाने केलेल्या विचारावर अवलंबून राहायचं नाहीये, किंवा ते सगळं त्यांनी सोडून दिलेलं आहे. आणि जे काही भगवान सांगतील, आपल्या बुद्धीने आपण विचार करतो, तो परमात्मा स्वतःहून जे शुद्ध जे आहे तो सांगतोय, तिथे मग आपली बुद्धी चालवायची कशाला, इथपर्यंत अर्जुन आता ऑलरेडी आलेला आहे. म्हणून तो आता विचारतोय कथम महम योगिन त्वाम सदा परिचिंतन, म्हणजे हे योगिन म्हणजे योगेश्वरा, म्हणजे योगी लोकांच्या ईश्वरा, म्हणजे योगी ज्याच्यात शेवटी विलीन होत आहेत किंवा ज्याला युक्त ते आहेत, अशा योगेश्वरा. कथम विद्याम अहम, म्हणजे मी आता कथम कशा प्रकारे सांग की तुझं चिंतन सतत, म्हणजे परिचिंतयन म्हणजे चिंतन करत राहून निरंतर सदा, तुमचं चिंतन कसं करत जाऊ की ज्या योगाने त्वाम विद्याम, म्हणजे तुम्हाला मी कथम विद्यामहम, म्हणजे तुम्हाला मी विद म्हणजे जाणू कसा शकेन, म्हणजे असं कशा प्रकारे मी चिंतन करू की ते सतत चिंतन करून मी तुम्हाला जाणू शकेन. आणि
ते करताना मी अ, केषु केषुच भावेषु म्हणजे कोणत्या कोणत्या भावानी चिंत्योसी भगवान मया, म्हणजे मी तुमचं चिंतन करताना ते कोणत्या कोणत्या भावानी करू. कारण आतापर्यंत अर्जुनाने त्यांचं चिंतन केलेलं आहे की हा आपला मामे भाऊ आहे, हा आपला सखा आहे, आपल्यापेक्षा मोठा आहे, आपल्यापेक्षा बुद्धीने मोठा आहे, आपला कुठेतरी हा आपला फ्रेंड अँड गाईड म्हणतात ना तसं थोडंसं गुरुत्वही त्यांनी आधी मान्य केलेलं आहे. पण ते सगळं बाजूला करून मी आपल्याला कोणत्या भावाने चिंतन करू हेही तो परमेश्वरालाच विचारतोय. आपण बघतो आपल्या धर्मात प्रत्येकाला जसा यथा म्हणजे जसा भाव तसा देव किंवा ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. भगवंतांनी सांगितलंय की जो जसा भजेल तसा मी त्याला प्राप्त होतो. पण मग जसा म्हणजे सर्वात चांगलं कसं, कोणत्या भावाने मी तुमचं भजन केल्यावर तुम्ही मला लवकर प्राप्त व्हाल हे तो विचारतोय. ते हिंदीत एक ते भजन आहे नाही का की लालना रंगाऊ मैं तो हराना रंगाऊ अपने ही रंग में रंग दे चुनरिया. तर ती जी गोपी म्हणते ते कृष्ण म्हणतो तुझ्या अंगावर मी कोणता रंग टाकू, ते गोपी म्हणते मला लाल हिरवा असा काही रंग नको, मला तुझ्या रंगात रंगव म्हणतात. तसं हे म्हणतात की तू मला सांग की कोणत्या भावाने मी तुझं चिंतन करू आणि कसं करू की ज्याने मी तुम्हाला जाणू शकेल आणि जाणणं म्हणजे अनुभव तुमचा घेऊ शकेल, तुमचं प्रेम, तुमचा सच्चिदानंदाचा अनुभव मी घेऊ शकेल. आणि ते जाणण्या आणि ते जाणण्याकरता ज्या विभूती आहेत त्याही त्यांना जाणून घ्यायच्या. त्याच्याकरता 18व्या श्लोकात अर्जुन विचारणार आहे प्रश्न. 18वा श्लोक. विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन भूय कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम्. आता जनार्दन म्हणून हाक मारतोय. जनार्दन म्हणजे अं, 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 जनांचा शेवट करणारा. आता इथे जन म्हणजे ते जीवात्मा म्हणजे सूक्ष्म शरीराचा शेवट करणारा म्हणजे मुक्तिदाता असा तो भगवान आहे. किंवा आपल्यातला जो मनुष्य व जाऊन देवत्व प्राप्त करून देणारा असा तो असे तुम्ही जनार्दन आहात. म्हणून त्यांनी जनार्दन असे हाक मारून म्हटलंय की विस्तरणे आत्मनो योगम, म्हणजे विस्ताराने तुम्ही ह्या विस्तरण आत्मनो योगम विभूतींचे जनार्दन, म्हणजे हे जनार्दना आपली योग 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 आणि म्हणजे योग शक्ती आणि विभूती जरा भूयक कथम तृप्तिर्ही शृण्वन्ते नास्ति मे मृतम, हे तुम्ही अजून विस्तरणात्मनो म्हणजे विस्ताराने कथन करा. आणि का कथन करा, कारण हे तुमचे वचन आहे. अमृतम म्हणजे वचनामृत आहे. वचनच अमृतासारखं आहे की ज्यांनी सगळे मनाचा मल ऐकूनच दूर होतोय असं हे गोड तुमचं वचन आहे. पण त्यांनी माझी तृप्ती होत नाहीये, मला अजून अजून ते ऐकावंसं वाटतंय. आणि जेवढं ऐकतोय तेवढी ती उत्कंठा माझी वाढते. म्हणून कितीही ऐकलं तरी, शृण्वतः कितीही ऐकलं तरी माझी तृप्ती होत नाही. म्हणून मला अजून त्याच्याबद्दल विस्ताराने सांगा असं म्हणतात. 19. श्रीभगवानुवाच हन्तते कथयिष्यामि दिव्यायात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे. आता भगवान, खर तर भगवान हे सर्वज्ञानी, सर्वव्यापी, सर्वसाक्षी असे असून सुद्धा 3 गोष्टी आहेत जे भगवान करू शकत नाहीत. एक म्हणजे जे आपले
पराभक्त जे आहेत त्यांच्या मनाविरुद्ध भगवान वागू शकत नाही, किंवा उलटं सांगायचं झालं तर भगवान त्यांच्या ताब्यात नियामकच नियम्य होतो. जसं अनुसूये मातेच्या इथे त्यांच्या पतिव्रत्यांनी आणि अतिथी यांनी ते नियामक बनले. त्यामुळे भक्तांच्या पुढे भगवंताचं काही चालत नाही. दुसरं, भगवान हे कोणाचंही वाईट करू शकत नाहीत. आणि अजून काय करू शकत नाहीत भगवान, तर ते स्वतःच ची माया किंवा स्वतःचे गुण या दोन्हीचंही वर्णन भगवान करू शकत नाही. आता करू शकत नाही म्हणजे ते त्यात कमीपणा नाहीये. त्यांचे गुण, त्यांच्या विभूती असंख्य अमर्याद आहेत, कारण ते विश्वव्यापी आहेत. ते विश्व काय, विश्वाच्याही पुढे सर्वव्यापी ते आहेत. आणि त्यांची माया ही अनिर्वचनीय आहे. त्यांना अनिर्वचनीय म्हणजे जिला आपण एक्सप्लेन करू शकत नाही, वचन म्हणजे शब्दात मांडू शकत नाही. हेच ईश्वराचं कर्तृत्व असल्यामुळे ते शब्दात मांडलं तर त्या मायेचा डेफिनेशनच निघून जाईल. तर त्यामुळे पूर्णपणे माया सांगणं किंवा स्वतःचेही गुण सांगणं किंवा स्वतःच्या विभूती सांगणं हे संपणारच नाही, कारण अनंत आहे. हे सगळं अनंत आहे, त्यामुळे ऐकणारा किती ऐकेल. तर तेच आता भगवान सांगतायत की हंत म्हणजे आता तुला मी दिव्य माझ्या अशा या विभूती सांगतो, पण मुख्य प्राधान्यतः ज्या आहेत, मुख्य ज्या आहेत त्याच मी सांगेन. कारण त्याचा विस्ताराने जर मी सांगायला गेलं तर त्याचा अंतच नाही. म्हणजे कायम ते कितीही काळ गेला तर काळाचंही हे बंधन म्हणजे काळही त्याला पूर्ण अनंत काळापर्यंत त्या सांगतच राहिलं तरी ते संपणार नाहीयेत. पण मुख्य म्हणजे तुला जेवढ्या आवश्यक आहेत, ज्यांनी तुला, म्हणजे एक साधी गोष्ट आहे ना, आपण एखादी गोष्ट तत्वानी समजायला, आता भात कसा झालाय बघायला त्यातले 1-2 शीत दाबून पाहिले. हे रामकृष्ण परमहंसांनी दिलेलंच उदाहरण आहे की सगळे शास्त्रग्रंथ पूर्णच वाचले पाहिजेत किंवा हे असं नाही. तसं भात शिजलाय की नाही बघायला त्याची 2 शीतं जरी पाहिली तरी ते कळतं शिजलाय की नाही. तसं प्रधान विभूती सांगितल्यावर त्या विभूतीच्या विभूती म्हणजे काय हेच अर्जुनाला कळेल. आणि पुढे भगवान सांगणार आहे की जिथे माझं विशेष प्रकाश आहेत त्या सगळ्याच माझ्या विभूती आहेत, हेही भगवान सांगणार आहेत. आणि ज्ञानापर्यंत पोचल्यानंतर सगळं विश्व हेच ईश्वराची विभूती आहे. प्रत्येक जीव स्थावर असेल, जंगम असेल, प्रत्येक भूत जे आहे, जे जे तयार झालेलं आहे ते सगळं ईश्वर रूपच आहे. मग तिथे सगळ्याच विभूती झाल्या. तर आता तेच आता भगवान 20व्या श्लोकात सांगतायत की सगळ्यांच्या अंतर्यामी मी आहेच. आणि मग नंतर ते अगदी वरच्या लेवलला गेल्यावर सगळ्याच विभूती आहेत हे सांगून झाल्यानंतर मग जोपर्यंत मनाची अवस्था आहे, जीवावस्था आहे, मी म्हणजे हा जीवात्म्यापर्यंतच आलेला आहे, तर त्याच्यासाठी बाकी विभूती भगवान सांगतील. तर 20वा श्लोक पण उद्या घेऊया मला वाटतंय. त्याच्यापासून आता विभूती ऍक्च्युअली सांगायला सुरुवात झाली. 10व्या अध्यायाच्या वेळ सुरुवातीला झाली. 1-2 सांगितलेल्याच आहेत त्यांनी. तर आपण प्रार्थना घेऊन थांबूया. 20वा उद्याच घेऊ. ताई काय विचारत होतात का, सांगत होता? नाही तसंही म्हटलं वेळ झालीच हो, आहे वेळ झाली. म्हटलं. हो, म्हणूनच थांबलो. योगे योगेशं सच्चिदानंदं सच्चिदानंदं वासुदेव प्रजा व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.